बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष महोदयांचं आणि त्याबरोबर समालोचन कमिटीचे आपले पश्चिम महाराष्ट्राचे एक नामांकित समालोचक निलेशजी मर्डेकर सर, शिरसाट सर यांचं मी मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक अभिनंदन व्यक्त करतोय आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तांबडी चांबडी ही चमकते. शुभ सन्मान केला जाईल. शांतारामजी यमगर सरांचा एक लेजंड कॉमेंटेटर आहेत आणि अतिशय सुमधुर वाणीने प्रेक्षकांची मने त्यांनी जिंकली. तर मी विनंती करेन की 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीपदादा पाटील आपल्या शुभ हस्ते शांतारामजी यमगर सरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. शांतारामजी यमगर सर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. सर आपण आलात, आपल्या अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला, आपल्या गोड वाणीने प्रेक्षकांची मनं पण जिंकलीत, त्याबद्दल 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आपला मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. आर्यन 11 त्यांच्या सगेन्स शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स संघ मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून तर नुकतेच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अमोलजी चंद्रकांत पिसाय माऊली जे चिटणीस आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर मी अध्यक्ष संदीपजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस आदरणीय अमोलजी पिसाय माऊली यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम अमोलजी पिसाय माऊली, आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपला मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. 1 रनच्या साह्याने 2 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल देखील वेग भन्नाट होता परंतु लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 1 रनच्या साह्याने 3 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या समेत आमचे गुणलेखक मित्र अजयजी चौगुले यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने फटका केलाय, टायमिंग चांगलाय, चेंडू चाललाय फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन चीन टपाक डमडम हा चौकार.
एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने फटका खेळला, फिल्डर भरपूर वेगाने धावत गेला, तोपर्यंत चेंडूने सीमारेषा ओलांडली. आणखीन एक टायमिंग बेमिसाल, प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड ऐकायला मिळालाय या फटक्यावर. बॅट्समन दीपकच्या बॅटमधून येतो एक दैदिप्यमान फटका. हा षटकार स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती वाढवण्याचं काम पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स हा संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच असेल दादा बॉईज आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स. दोन्ही टीमचे कॅप्टन जसे पहिले इनिंग संपेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल, याची नोंद देखील आपल्याला घ्यायची आहे. चार बॉल मध्ये ओमकारने आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. कुठेतरी थोडासा मागडा ठरला, एक चौकार एक षटकार त्याच्या विरोधामध्ये आलाय आणि एक चांगला स्टार्ट दीपकने दिला आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते, ही चुकी केली ओमकारने परंतु या चुकीला माफी दिली नाही. बॅट्समन दीपकच्या बॅटमधून येतो डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, वन बाउन्स, चौकार. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 आणि स्पेल नंबर 2 साठी आर्यन 11 या टीमच्या माध्यमातून इन्व्हाइट केले गोलंदाज राहुलला. चला खेळाडूंना मी विनंती करतोय की आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा, कारण अधिक सामने त्यानंतर मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये, जल्लोषमय वातावरणामध्ये आपल्याला आपला पारितोषिक वितरण सोहळा देखील संपन्न करायचा आहे आणि त्यासाठी तुमच्याकडून वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आम्हाला आहे. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय परंतु मिड विकेटला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती, प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल टीम शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स या टीमचा, कारण एक मोठं लक्ष त्यांना सेट करायचं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. समोरच्या दिशेने वेट अँड वॉच, स्ट्रेट हिट केलाय, व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ स्ट्रोक, हा षटकार. तर बॅटिंग करणाऱ्या टीमला 2 रनची पेनल्टी या ठिकाणी तर चला मॅच स्टार्ट करा, पेनल्टी नसेल.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा हवाई सफर होईल की काय. झेलची संधी आहे परंतु या क्षणाला राम उंडाळकर यांच्या माध्यमातून टिपला हा झेल आणि पहिला धक्का टीम शंभो वाकेश्वर स्पोर्ट्स या टीमला. न्यू बॅट्समन सचिन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज सज्ज होते. राहुलचा हा बॉल टप्पा पडला ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. थोडीशी उसी घेतली परंतु तेवढाच ताकदीचा स्ट्रोक. एक सिंगल फक्त पूर्ण केली सचिनने. 25 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर. स्पेल नंबर 2 मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटचे 2 बॉल राहुलचे शिल्लक आहेत. कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत राहिली राहुलची. हा बॉल देखील बॅट्समनची मोमेंट रीड केली जाते आणि त्यानंतर अचूक टप्प्यावर भेदकपणा दाखवते आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक या षटकातला. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका चांगला आहे. डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. तत्पूर्वी फक्त एकच धाव. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे 1 गडी बाद 26 रन 26 लॉस ऑफ 1 विकेट. डीजे प्लीज. एक गडी बाद 26 रन आतापर्यंत होतात आणि स्पेल नंबर 3 आणि तिसऱ्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केले. गोलंदाज सनी अंकुशला या ठिकाणी इन्व्हाइट केले. अंकुश आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या ओव्हरसाठी त्याला आमंत्रित केले. स्ट्रायकिंग एंडला स्वप्नीलसाठी हा बॉल परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये एक लेजंड अंपायर शिवा वैती सर, त्याचबरोबर महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध पंच शशी साटम सर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर प्रसादजी राजाध्यक्ष सर देखील या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टायमिंग चांगलं होतं आणि हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. अंकुश त्याच्या विरुद्धामध्ये एक षटकार आतापर्यंत आलाय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न तर जरूर झाला. डीप मिड विकेटचा फिल्डर धावत आला. तो तत्पूर्वी मिड विकेटला फिल्डर होता. एक सिंगल फक्त पूर्ण केली. एकेरी दुहेरी धावा त्याचबरोबर षटकार चौकार या देखील आपल्याला पाहायला मिळतात.
चला नेक्स्ट मॅच दादा बॉईज आणि त्यांच्याच अगेन्स्ट श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स दोन टीम मध्ये टॉस केला जाईल या इनिंग ब्रेक मध्ये. या बॉलवर देखील टप्पा पडला त्यानंतर हवाई सफर होईल की काय. हवाई सफर 6 रनसाठी हा षटकार. पुन्हा एकदा आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. 3 फिल्डर हा झेल पकडण्यासाठी दाखल झाले. चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही लगान चित्रपट पाहिला, ज्या चित्रपटामध्ये जसं दृश्य पाहिलं तसंच दृश्य या सिच्युएशनला पाहायला मिळालं, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडले जाईल. यस झाला ना 4 बॉल. 43 रन आतापर्यंत होत आहेत. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. कोल्हापूर पद्धतीचा हा बॉल फक्त दिशा दिली अलोंग कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर होता डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो होतोय. तत्पूर्वी एक सिंगलच्या साह्याने 44. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे आणि जशी 4थी ओव्हर संपेल त्यानंतर दादा बॉईज टीमचे कॅप्टन आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. हेलिकॉप्टर अटेम्प्ट तर जरूर केलाय, परंतु डीप मध्ये होता फिल्डर. टिपला हा झेल करणने टिपला हा झेल आणि आणखीन एक धक्का टीम शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स या टीमला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 44 44 लॉस ऑफ 2 विकेट. डीजे प्लीज. शेवटच्या ओव्हरसाठी किरणला इन्व्हाइट केले. बॅट्समन रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी. 10 रनवर तो खेळतोय. 44 रन होतात शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स या टीमच्या धावफलकावरती. या बॉलवर बिगिट जरूर केलाय. टप्पा पडल्यानंतर ओसी घेणारा हा बॉल, परंतु त्या ओसीला पाठवलंय 6 रनसाठी हा षटकार येतोय. 50 रन सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय टीम शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स या टीमला. पन्नास रन आतापर्यंत होत आहेत आणि शेवटचे 5 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत.
पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. एक धाव देखील कंप्लीट होते. मिड विकेटला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 51 धावा. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. जर या 4 बॉलमध्ये 2 षटकार आले तर एक समाधानकारक स्कोर पाहायला मिळेल. टीम शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स या टीमच्या धावफलकावरती. समोरच्या दिशेने अष्टोक येण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय. मिड ऑफच्या दिशेने 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली. मोठी फटकी लगावण्यापासून रोखतोय बॅट्समन किरण. 52 धावा. 52. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसला. निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. या बॉलवर देखील अप्रतिम दर्जाचा फटका. थेट आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा स्ट्रोक. परंतु त्या ठिकाणी खेळाडू बसले होते. हर्षल कायोके त्यांनी टिपल्या. हा प्रेक्षणीय झेल. षटकार. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या इनिंग मधला. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु त्याला वेगाने घेऊन काढलाय. हा चौकार येतो आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 62 रन होत आहेत आणि 63 धावांचं टार्गेट असेल आर्यन 11 या टीम समोर. तर चला नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. दादा बॉईज आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स या दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी त्वरित या. आणि 62 धावा झाल्यात पहिल्या सत्रामध्ये आणि 63 धावांचं लक्ष असेल. या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे सहकारी समालोचक मित्र सुनीलजी लांबोड.
पावर आहे आम्ही 32 शिवाकर आहे सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकलं आणि खरोखरच नावातच पावर आहे कारण ज्या पद्धतीने हे आयोजन केले जबरदस्त आयोजन मान्य श्री शंकरदादा मोहिते पुरस्कृत 32 शिरोळा स्पोर्ट्स असोसिएशन 32 शिरोळा रबर बॉल प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आज या स्पर्धेतील शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे सेकंड इनिंग मध्ये विजयासाठी लक्ष आहे एकूण धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती जर का आपण बघितलं तर पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली प्रथमतः बॅटिंग करत असताना आर्यन 11 या संघाने विजयासाठी आता लक्ष ठेवलं 62 धावांचं 62 धावा धावफलकावरती झालेले आहेत आणि 63 धावांचं लक्ष पाहूया आता या 63 धावांच्या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाईल आर्यन 11 या टीमच्या माध्यमातून चला वेळ कमी घ्या प्लीज गोलंदाजी करणारा संघ कळकळीची विनंती अजूनही भरपूर मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत आज या स्पर्धेतील शेवटचा दिवस आहे म्हणजेच वेळेच्या संदर्भात आम्ही सातत्याने आपल्याला सूचना करू नेक्स्ट मॅच चला टॉस आपण करणार आहोत सन्माननीय आदरणीय सुरेश भाऊ या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत सुरेश भाऊ राजवन या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर साई दत्त 11 या टीमचे संघ मालक आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत दादा बॉईज आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस इथून केला जातोय आणि टॉस जिंकलाय अर्थातच दादा बॉईज टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्याचा बॉलिंग करण्याचा निर्णय आला यावेळेला स्वीट साऊंड ऑफ द बॅट उंची जास्त आणि लांबी देखील हवी तितकी मिळालेली आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर एसडीजी आता या टीम मध्ये चेंजेस थोडेसे बदल केले जातात कारण करणला अगोदर बॅटिंग साठी पाठवलेलं आणि करण आता स्वतःला सिद्ध करतोय चांगली बॅटिंग करत असताना यावेळेला फटका फसला बॉल हवेत बॉलच्या मागे दीपक कांबळे आपल्याला पाहायला मिळाले पकडला जातो झील टिट फॉर टॅट दशक तसे उत्तर देत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन बाद डीजे मास्टर ऑफ रूक मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला राम आपल्याला पाहायला मिळतो पाहूया रामच्या माध्यमातून आता कशा रीतीनं फलंदाजी केली जाणार यावेळेचा हा बॉल वेगवान बॉल आणि व्हेरिएशनचा चांगला वापर इथून मात्र केला गेला आणि इथे मात्र बॅट्समनला आता थांबवलं जाते या बॉलवरती कोणत्या प्रकारची धाव घेतली जात नाहीये अर्थात डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय
पुन्हा एकदा गोलंदाज निघाला ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. यावेळीला देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु हेलिकॉप्टर उडवलंच नाहीये आणि तिथे मात्र फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. हे अरे रामकृष्ण ये क्या हुआ प्रेमानंदी. आणि तिथे मात्र 1 2 3 4 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना बॉलला शोधत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि 2 धावा देखील इथून मात्र कंप्लीट केल्या. या 2 धावांच्या मदतीने आता धावफलकावरती एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल. गोलंदाज निघालाय. यावेळीला फुलटॉस बॉल लाईन मिस केली आणि इथे मात्र बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 चा आता खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1 गडी बाद 9 धावा. यावेळीला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर हलकासा कट होणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र बॅट्समन बीट होतात. डॉट बॉलची सांगता विकेट किपरने देखील खूप चांगल्या रीत्या इथून मात्र या बॉलला गॅदर केले आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला बॉल बॅकड्राईव्ह खेळला. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. दूरवरून भरपूर वेगानं स्वप्नील बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि या बॉलवरती पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त झालेली आहे. अजय यांना सध्या गोलंदाजीच्या मार्क वरती आपण बघतो. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून तो सध्या गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर का आपण बघितलं तर ज्या वेळेला व्यासपीठावरती आपल्या लाडक्या पाहुण्यांची एंट्री होते त्यावेळेला तुतारी आणि ढोल ताशाच्या गजरात त्यांचं स्वागत केलं जातं आणि काल जर आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर रेकॉर्ड झाला. पहिल्यांदाच पंचांनी मानाचे फेटे घालून पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहिलं. हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा मान आणि सन्मान करणं ही तर या स्पर्धेची टॅग लाईन आहे आणि तेच आपण सातत्यपूर्वक बघतो या स्पर्धेच्या अनुषंगानं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत धावफलकावरती धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 1 11 धावा. 11 धावा धावफलकावरती आपण बघतोय. अजयचा हा बॉल आपण पूल करण्याचा प्रयत्न हुक केला. त्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतात. हिरवडीमध्ये बॉल तिथे मात्र मंदावत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉल वरती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा. आणि प्रेक्षक युट्यूबच्या साहाय्याने ही मॅच एन्जॉय करतात. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचा आम्ही तुम्हा सर्वांची लाडकी आणि अभिमानाची अस्मितेची स्पर्धा 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतोय. ओमसाई MTC ची क्वालिटी आणि क्लिअरिटी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा. यावेळीला फटका चांगला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेटचं अंतर क्लिअर करत या बॉलला पाठवले सीमा पार. SDG समाजसेवक सन्माननीय शंकर वसंत मोहिते साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली स्पर्धा 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग. वाव काय टायमिंग होता. यावेळेला देखील फटका चांगला
परंतु तिथे मात्र कॅच ड्रॉप झाली, चूक झाली त्या ठिकाणी फिल्डरच्या माध्यमातून. आता पाहूया जीवदान मिळालंय आणि या जीवदानाचा फायदा आता कितपत उचलला जाईल. अंकुशला आता इथून मात्र जीवदान मिळालं, या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाईल हे देखील बघायचंय. आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2चा खेळ संपल्यानंतर 21 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. 42 धावा 12 चेंडू, 42 धावा 42 धावा 12 चेंडू. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 42 धावांची गरज. ओव्हर नंबर 3 मध्ये आता कोणाच्या खांद्यावरती इथून मात्र जबाबदारी सोपवली जाईल हे देखील बघायचे. गोलंदाजी मार्क वरती येतात आमचे रवींद्र दादा खोत या ठिकाणी उपस्थित आहेत. या दादा एक उत्तम गुणलेखक, परंतु काल आपल्याला गुणलेखकाच्या माध्यमातून आम्ही बघितलं नाही, परंतु आज देखील या थोडीशी गरज आहे. पाहूया गोलंदाजी मार्ग वरती रवींद्र आपल्याला पाहायला मिळतात. रवींद्र यांचा पहिलाच बॉल आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग फ्लॉट मध्ये. बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय गोडीच्या वेगानं. डुशुम 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 बॉल सीमारेषा पार. येतो हा उत्तुंग षटकार. यस डीजे पुन्हा एकदा तयार. या वेळेला देखील फटका चांगला शफल होणार, फटका खेचला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. या क्रीडांगणाचा जर विचार केला तर डीप मिड विकेट जी सीमारेषा आहे ती सीमारेषा या मैदानाची सर्वात लांब सीमारेषा आहे आणि ते सीमारेषेचा अंतर कापत हा फटका सजवला. सलगचा बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 शॉट करत आहे. जबरदस्त बॅटिंग यस डीजे. आता गोलंदाजाला घाम फोडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. पाहूया आता तिसरा षटकार येईल का. यावेळेला फटका हवेत खेळलाय. बॉलच्या मागे फिल्डर धावतायत आणि तोपर्यंत 2 धावा आता पूर्ण केल्या. मांगलेगावचा चमचमता सितारा विक्या आपल्याला पाहायला मिळालं या बॉलच्या मागे धावत असताना. चांगली फिल्डिंग, बॅटिंग नाही मिळाली, बॉलिंग नाही मिळाली, परंतु फिल्डिंगच्या माध्यमातून तो इम्प्रेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. आता येणारी बॉल तुमच्याकडे शिल्लक आहे 9 आणि 9 बॉल मध्ये 28 धावांची गरज. इथे जर आणखीन 2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होणार. पाहूया आता ते 2 मोठे फटके येतील का. परंतु गोलंदाजाने जर का इथून डॉट बॉल टाकली तर एका मजबूत स्थितीमध्ये फिल्डिंग करणारा संघ येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच शंभू वाकेश्वर स्पोर्ट्सचा संघ यावेळेला बॅकफुटला गेले. जागा बनवून हा स्ट्रोक साचवायचा होता, परंतु गोलंदाज चतुर आणि चालाक आपल्याला पाहायला मिळाले. आता गोलंदाजाने योग्य टप्प्यावरती बॉलला इथे मात्र ग्रीप करत हा बॉल रिलीज केला आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल मध्ये 28 करायच्या आहेत. 8 चेंडू 28 धावा.
यावेळेला देखील फटका चांगला. वाव, काय टायमिंग होतं. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा फटका या ओव्हर मधील तिसरा षटकार एसटीजी. यावेळेला पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पहा पंचांचा निर्णय येण्या अगोदरच क्रीज सोडलेली आहे. याला बोलतात खेळाडू वृत्ती. आणि इथे मात्र एक चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट वापरत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि बॅट्समन बाद झाला. त्याबरोबर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सचिन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील आम्ही या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतोय. ज्यांच्या माध्यमातून जर का आपण बघितली तर मेणीगावचे युवा नेते ज्यांच्या माध्यमातून जर का आपण बघितलं तर चांदीची गदा इथून मात्र दिली गेली होती. 32 टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्थात बबलू दादा यांना, त्यानंतर विजय भाऊ अण्णा आणि त्यानंतर जर का आपण बघितलं तर आपले इंगळे दादा हे देखील तिथे मात्र होते. आणि तोच एक मोठा पुरस्कार देऊन बबलू दादा यांना इथून मात्र सन्मानित केलं गेलं. चला वेळ आता कमी प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. समीकरण उरले येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 22 धावांची गरज या मॅच मध्ये. काय घडणारा या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकणारा. एका साइडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स हा संघ, तर दुसऱ्या साइडला आर्यन 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज. 2 मोठे फटके या सामन्याला इथून मात्र कलाटणी देत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया ज्या 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे ते 2 फटके येतील का. परंतु गोलंदाजी मार्कवरती महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. किरण आलेले आहेत. त्याबरोबर सन्माननीय मारुतीजी चोरगे सर एक अप्रतिम क्रिकेटर आणि समालोचक देखील आहेत. त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम, आगतम सुस्वागतम रणवीर स्पोर्ट्सचे सर्व नुकतीच कराड ग्रामीण प्रीमियर लीग ही स्पर्धा त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या बळावरती गाजवली. चला 6 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आता तयार होतात. आपल्या गोलंदाजी मार्क वरती करण नावातच रन आहे. आता त्यांना त्या धावा वाचवायच्या आहेत. गोलंदाज तयार. किरणचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती धमाका. बॉल चालला डाऊन दी ग्राउंड. अंकुशच्या बॅट मधनं हा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार एसडीजी. पहिल्या बॉल वरती इथे मात्र षटकार आलाय. गोलंदाज किरणच्या विरोधात जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकारानं आता धावांचं अंतर कमी केलं जाते. पाहूया आता येणारे बॉल 5 आणि 5 बॉल मध्ये 16 धावांची गरज. अजूनही 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळते. पाहूया हा सामना कोणाच्या बाजूने झुकणार आहे. 5 बॉल मध्ये 16 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्या विनंती आहे. टाइम आपण भरपूर घेत आहे. शंभू वाकेश्वर संघ 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पाहूया काय घडतंय, कोणता संघ जिंकणार. गोलंदाज देखील आता इथून मात्र तयार होतात.
यावेळेला बॉल हवेत खेळलाय, बॉलच्या मागे स्वतः गोलंदाज धावतात, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण बघितली आणि इथे मात्र या 2 धावा पूर्ण होतात. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 14 करायच्या आहेत. 4 बॉल 14 धावा, 14 धावा 4 चेंडू. जबरदस्त क्रिकेटचे सामने आणि जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. माननीय सन्माननीय शंकर दादा मोहिते पुरस्कृत 32 रबर बॉल प्रीमियर लीग. यावेळेला देखील फटका चांगला, हुकचा फटका फाईन लेगच्या डोक्यावरनं. बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय खणखणीत चौकार. चुकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये 10. गोलंदाज तयार. यावेळीचा बॉल लाईन खराब, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. गोलंदाजावरती प्रेशर आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉल मध्ये 9 करायच्या आहेत. प्रत्येक बॉल वरती 3 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु इथे जर का एक मोठा फटका आला तर भरपूर प्रेशर येणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघासमोर. पाहूया काय घडतंय. गोलंदाजाला योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, परंतु बॅट्समन सध्या भन्नाट फॉर्म मध्ये चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. आता समीकरण 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज. राऊंड विकेट गोलंदाज किरण इथून मात्र तयार झाला. चला फास्ट क्रिकेट स्पीड अप करा. बॉल तयार. यावेळीचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ साइड टू ऑफ स्टंप हा मारा आपण बघितला गोलंदाजाचा आणि योग्य टप्प्यावरती हा बॉल रिलीज केला. डॉट बॉल. या मॅचचा पूर्णपणे निकाल सांगणारा हा बॉल आपण पाहिलात. डॉट बॉल आलाय. आता 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. 2 चेंडू 9 धावा. इथे मात्र आक्रमकतेचं रूप धाडस करावं लागेल. पाहूया तो मोठा फटका, एक मोठा फटका येईल का बॅट्समनच्या माध्यमातून. गोलंदाज तयार झालाय आणि तो मोठा फटका आलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार. येतो अंकुशच्या बॅटमननं संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. ठोके वाढवणारा सामना, दिलो की धडकने तेज करने वाला मुकाबला. 1 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. चला वेळ कमी घ्या, विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. 1 बॉल मध्ये आता 3 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार आहे. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करणारी स्पर्धा आपण सध्या बघताय मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज. ती मॅच तुम्हाला आठवावी लागेल. शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती 10 PL ची फायनल आपल्याला पाहायला मिळाली होती. तिथे SBC लायन्स हा संघ जिंकला होता षटकार ठोकून. आता तो षटकार इथून मात्र आठवावा लागेल बॅट्समन अंकुशला. 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज. 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू.
शंभू वाकेश्वर के आर्यन 11 के शंभू वाकेश्वर. या वेळचा हा बॉल लाईन पाहावी लागेल. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. आता एक बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार. एक बॉल आणि 2 धावांची गरज. एक चेंडू 2 धावा. सामना बराबरी सुटला तर दोन्ही संघांना 1-1 पॉइंट दिले जातील. एक बॉल मध्ये आता 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज आता इथून मात्र तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. या वेळेला फटका चांगला आहे. टायमिंगचा चांगला वापर. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे आणि इथे मात्र हा विजयाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन, हा सामना जिंकलाय आर्यन 11 या टीमने आणि हार्दिक बालक आपण देऊयात शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स या टीमला. परंतु या मॅच मध्ये मजा आली. काय लढलाय, काय संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर अंकुशचा आणि या मॅच मध्ये त्यांनी विजय प्रस्थापित केला. वैयक्तिक 34 धावांची बहारदार आणि एक झुंजार खेळी त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. अवघ्या 12 बॉल मध्ये या 34 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. चला मॅन ऑफ द मॅच. तर सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. तत्पूर्वी एक शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सचिन दादा यांना विनंती करेन की सचिन दादा चव्हाण आपल्या शुभ हस्ते आदरणीय मयेकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मयेकर